तर नमस्कार मित्रांनो, आपण त्याचा प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करा। आपण स्पेशल ॲटिट्यूड व्हिडिओ आहे, त्या ॲटिट्यूड व्हिडिओचा स्पेशल एकदम प्रिव्ह्यू तुम्ही पाहायचं असेल तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करा असेल मित्रांनो। तर जडांना वेळ होईल तर आजच्या व्हिडिओला चालू करा मित्रांनो। पोस्ट जे आपलं बिटमार्क आहे, बिटमार्क ओपन केल्यानंतर मित्रांनो असे इंटरफेस पाहायला मिळतील, पाहू शकता। असं ओपन करून घ्यायचा, थोडंसं बाकी राहिलं तर काय करायचं मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक घ्यायचं। बॅक घेतल्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं। इफेक्टमध्ये तुम्हाला एवढं रेक्टँगल दिलं आहे, रेक्टँगल तर एकदम तुम्हाला माहीतच असेल। तर रेक्टँगलचं काय असतं, तर रेक्टँगल काय करायचं, सगळे सिलेक्ट ऑल करून लेअर कॉपी करायचे मित्रांनो। कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायची, बॅक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बिटमार्कमध्ये पेस्ट करायचे मित्रांनो। बिटमार्कमध्ये पेस्ट केल्यानंतर ना तुम्हाला एक सरप्राईज आहे। सरप्राईज म्हणजे आता हा जो रेक्टँगल दिसतो ह्या रेक्टँगल नसून एक फोटो आहे, पाहू शकता। ह्या फोटोला टच केला, फोटो टच केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये गेला आणि इथून स्टारचं बटन दाबून आपोआप फोटो ओपन झाला। म्हणजे हे काय झालं आहे आपलं, म्हणजे कुठं पण शेअर करता येते असा, म्हणजे कोणाला बिटमार्क द्यायचा असेल तर पाहू शकता। मी सगळे जे लेअर आहेत सगळे ओपन करून घेतो, स्टारचं हे कलर फिल करून। इकडे तुम्हाला डबल प्रोसेस सांगतो। फोटो टच का म्हणजे लेअरला टच केला, कलरने फिलमध्ये गेलो, कलरने फिलमध्ये गेल्यानंतर राईट साईडला तुम्हाला स्टारचं बटन भेटून जाईल। स्टारचं बटन दाबून बरोबर लेअर ओपन होऊन जाणार। एवढं सिंपल स्टेप आहे मित्रांनो, हे फॉलो करून एकदम आपला व्हिडिओ रेडी होऊन जाईल, होऊ शकतं मित्रांनो। आता एवढं झालं तर मित्रांनो, तर आता जे शेवटची स्टेप आहे, तर शेवटची स्टेप आता कोणची तुम्हाला सांगतो मी। आता हे झालं आहे आपलं, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला फोटो पण चेंज करता येतो, होऊ शकतं। आता हा फोटो आता थोडासा झूम आहे, तो झूमला काय करायचं, फिल टू कंपोजिशन एरिया आणि इथून थोडासा फोटो तुम्हाला चेंज करायचा, स्टारचं बटन दाबून तेच चेंज करता येतं। म्हणजे असं दाखवतो तुम्हाला, कलर फिलमध्ये गेलं, स्टारचं बटन दाबून इथं तुम्हाला खाली दिसतं आहे आणि इथून तुम्हाला हा फोटो घ्यायचा, म्हणजे चेंज करून घेतला थोडासा, होऊ शकतं। हाच फोटो तर थोडासा अलग लुकमध्ये। ते एवढं छान तर मित्रांनो, आता काय करायचं तुम्हाला, इथं थोडं समोर यायचा आणि जो मोठा बीट दिसतो मित्रांनो ब्ल्यू कलरचा, बिटमार्कमध्ये तुम्हाला भेटत नाही, तर काय करायचं तुम्हाला एक रेक्टँगल घ्यायचा, ह्याला स्केच टू कंपोजिशन एरिया करून याला ब्लॅक कलर द्यायचा आणि इथून तुम्हाला इफेक्टवर जायचं। इफेक्टवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट आणि इथून तुम्हाला ब्लिंक म्हणून ऑप्शन सर्च मारायचं आहे। ब्लिंक म्हणून मारल्यानंतर इथून तुम्हाला बरोबर भेटून जाईल। नाही तर सॅच्युरेशन एकदम हायवर करून घ्या आणि बाकीचा एंडिंग पार्ट कट करून घ्या। तर पाहू शकता जो फोटो आहे त्याचा म्हणजे एकदम ब्लिंक पडून जाईल। एवढं झालं तर मित्रांनो, आता काय करायचं, तुमचा जो पण लोगो असेल लोगो वरती करून घ्या। लोगो वरती केल्यानंतर मित्रांनो असं पाहायला मिळतील आपला लोगो आपला कुठेतरी हरपला, एकदा आणला डबल मी, हा जास्त मोठा झाला आहे, त्याला लहान करूया। लहान केलं तर आपला डबल हापून जातो, तर लहान करूच तर आपण थोडंसं लहान करूया, जास्त मोठा झाला त्याच्यामुळं म्हणतोय। एवढा पाहिजे आपल्याला 30-5चा आणि ह्या सेंटरवर लावून द्यायचं मित्रांनो, थोडासा हलका त्या सेंटरवर लावला आहे आणि ह्या शेडपर्यंत ओढून घेतो मित्रांनो मी। एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो। कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तिथून तुम्हाला वरतं सेटिंगच्या बाजूला शेअरचं आयकॉन भेटून नाही, शेअरचं आयकॉन दाबून तिथून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो। एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करा मित्रांनो। टाटा बाय अँड टेक केअर मित्रांनो।